बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका विजया ब्राह्मणकर लिखित कादंबरी सोनेरी सांज, भाग 18. आजाराचं निमित्त होऊन सासूबाई गेल्या. करड्या नजरेचा धाक संपला असं वाटायच्या अगोदरच ह्यांचा गरम स्वभाव आणखीनच गरम झाला. आधीचीच अबोल मी आणखीनच अबोल झाले. मौनातच सुख असतं तसं घरात दोघं, त्यातून कामाशिवाय बोलणं होत नसे. अगदी आळीमिळी गुपचिळी. पूर्वी आपल्या नवऱ्याच्या आयुष्य व समृद्धीसाठी देवाकडे साकडे घालणारे मी आता माझ्या आधी यांना घेऊन जा अशी प्रार्थना करायला लागले. मी बघेन माझं काय करायचं ते, राहीन तर राहीन, नाहीतर जाईन वृद्धाश्रमात. माझ्या असण्या नसण्याने त्यांना काही फरक पडणार नव्हता. त्यांचा त्याने निर्णय घेतला होता. अलीकडे काकूंची प्रकृती बरी राहत नव्हती. घशाचा त्रास होता. औषधं सुरू होती, पण फारसा फरक नव्हताच. आता तर घास गिळायलाही त्रास होत होता. डॉक्टरांनी कॅन्सर झाल्याचं निदान केलं. काकू खचल्या होत्या. काकाही मनातून खचलेले होते, परंतु तसे ते दाखवत नव्हते. तीच पूर्वीची बेफिकीर वृत्ती. फळांचा रस, वरणाचं गाळलेलं पाणी घोट घोट त्या घेत. औषधांमुळे, केमोथेरपीमुळे साईड इफेक्ट्स व्हायला लागले होते. त्यांच्या तोंडून शब्दही निघत नव्हता. काकाने दुष्यंतला कळवलं. तो लगेच निघतो म्हणाला. आणखीनही त्याने एक सांगितलं, बाबा, आई आता फार जगणार नाहीच. तुम्ही सर्व विकून टाका, घर, प्लॉट्स वगैरे, आणि तुम्ही आमच्यासोबत इकडे या. आणि काकाने आनंदाने होकार दिला. एक साथ सुटली तरी दुसरी साथ स्वीकारायला काका तयार होते. दुष्यंतचं बोलणं काकांनी काकूंना सांगितलं. म्हणजे माझ्या मरणाची वाट पाहतात की काय हे लोक? पण ह्यांना तिथे जमवून घेणं कठीण जाईल. काही झालं तरी ह्यांनी घर सोडू नये असं त्यांना वाटत होतं, पण बोलताच येईना. एकदा त्यांनी आपले विचार लिहून दाखवले तर काका किती चिडले होते. म्हणाले, एवढी मरणाच्या दारात पोचलीस, पण माझं सुख काही तुला पाहवत नाही. काकूनी फक्त डोळ्यांतून टपटप आसवं पाडली. आता त्यांचं बोलणं बंदच झालं होतं, पण बोलता येत होतं तेव्हाही त्या कधी बदबद पाऊस पडावा तशा बोलल्या नव्हत्या. काकू मनात म्हणाल्या, मी काही फार दिवस जगायची नाही. तिथे सून मुलगा दोघंही नोकरी करणार. ह्यांचे चोचले पुरवणार कोण? आता हरकले आहेत जायला. त्या पोरीचा स्वभाव कसा आहे माहीत नाही. तिथे जाऊन तिथल्या वातावरणात हे रुजतील का? माझी आठवण तिथं येईल का? घशाशी आतून खूप काही दाटून आलं. डोळे भरून आले. हे सारे असणार सारं कसं जिथल्या तिथे, फक्त नसणार ती मी. ह्या विचारासरशी त्यांच्या आत घालमेल होत राहिली. आणि एक दिवस आपल्या पत्नीसकट दुष्यंत आला. दिसायला फार सुंदर होती ती, अगदी रेखीव शिल्पासारखी, पण फक्त दिसायलाच. घरी येऊन 4 दिवस झालेत, पण तिचे हातपाय काही हालेनात. काकूंनी आपला चपला हार तिच्या गळ्यात टाकताच कशी खुलली होती ती. काकूंचा शेवट व दुष्यंतचा संसार पाहायला बरीच लोक येत होती. आज दुपारची नीरव शांतता होती. काका बाहेर गेले होते. बाजूच्या खोलीतून सूनबाईचा आवाज येत होता. काय हो, अजून किती दिवस राहायचं? 4च तर दिवस झालेत. एवढ्या लांबून इथे आलो. 4 दिवस झालेत, पण कुठे जाणं नाही की येणं नाही. आल्यापासून उंबरट्याच्या आत. आईची तब्येत बरी नाही ना. तर मग तुम्ही तर म्हणत होती की आईचं काही खरं नाही, गेल्यावर भेटते की नाही म्हणून. आणि आता 4 दिवस झालेत, पण म्हातारी जायचं नाव घेत नाही. मी तरी काय करू? सून तर काकूच्या मरणाची वाटच पाहत होती, पण हा दुष्ट मुलगा सुद्धा. कॅन्सरच्या मरण यातनापेक्षा हे दुःख जास्त असहनीय होतं.
पुन्हा सुनेचंच बोलणं ऐकू आलं. आणि इस्टेटीचं काय, सांगितलं का वडिलांना घराबद्दल? आज बोलतो. आणि वडिलांचं काय, ते कुठे राहणार? नेऊया. तुम्ही करणार? आधी पैसे हाती येऊ दे, मग बघू. काकूंना काकांजवळ सांगायचं होतं. हे दोघं पैसा लोभी आहेत म्हणून सांगायचं होतं. पण काकूंना पेन कागद सापडेना. उठण्याचं त्राणच नव्हतं आणि काकूंना सवड मिळालीच नाही. त्याच रात्री काकू झोपेतच गेल्या. पुढच्या घटना मग भराभर घडत गेल्या. सून मुलगा सांगत होते तसे काका वागत होते. येईल त्या किमतीत सामानासह घर विकलं. फ्लॉट होते 2 तेही विकले. काकूंचे दागिने विकले आणि सारा पैसा दुष्यंतने आपल्या ताब्यात घेतला. पैसे डॉलर्समध्ये कन्व्हर्ट केले आणि जायचा दिवस उजाडला. बाबा, बॅग घेतली? दुष्यंतने विचारले. होय. ज्याला घर विकलं त्याच्या स्वाधीन घरच्या किल्ल्या केल्या. सामानासह आणि मुलगा सुनेसह काका एअरपोर्टवर पोहोचले तेव्हा सायंकाळ झाली होती. दुष्यंत फिरून आला. म्हणाला, विमान उशीर आहे. कसं वाटतं रे विमानात? आता बसल्यावर कळेलच ना. सूनबाई म्हणाली, बाबा तुम्ही बसा इथे, आम्ही येतो जरा फिरून. बॅगा उचलीत दुष्यंत म्हणाला, हो हो या, मी थांबतो इथेच. काका बसल्या बसल्या येणारे जाणारे निहाळीत होते. एवढे लोक असूनही सर्वत्र शांतता होती. एअरपोर्टवर दिव्यांचा लखलखाट होता. आता थोड्याच वेळात आपण विमानात राहू. पहिल्यांदाच विमानात बसतोय. मग अमेरिका, तिथे खूप स्वच्छता आहे म्हणे. हे वारंवार पान खाऊन पचापचा थुंकणं कमी करायला हवं आता. विचारात बराच वेळ झाला होता. त्यांनी मनगटावरील घड्याळाकडे पाहिलं. इथे येऊन 2-3 तास झाले होते. दुष्यंतही केव्हाचा गेला पण अजून आला नव्हता. बॅग घेऊन ते इकडे तिकडे फिरले. मग हळूच 1-2 चौकशी केली. का हो, अमेरिकेला जाणारं विमान किती लेट आहे? ते तर केव्हाच गेलं. काय सांगताय? मग म्हणजे आपल्याला न नेताच दुष्यंत आपला लेक निघून गेला होता. आणि आता आपण काय करायचं? उभ्या जन्मात एकाकीपण काय असतं हे पहिल्यांदा त्यांना जाणवतं. हळूहळू आपण आता आत जातोय, फसतोय असं वाटलं. त्यांनी पटकन खुर्चीच पकडली. त्यावर बसले. डोकं गरगरत होतं. घशाला कोरड पडली होती. पोरानं आपल्याला पुरतं नागवलं ह्याचं विलक्षण असं वैषम्य वाटत होतं. राग मनात मावत नव्हता आणि ह्या क्षणी काकूंची तीव्रतेने आठवण झाली. ती म्हणायची, तिकडे जाऊ नका. जीवात जीव असेल तोवर मुलाच्या हवाली सारच्या सारं करू नका. खरंच हिला भविष्य कळलं होतं का? कधी नव्हे ते काकांच्या डोळ्यांत अश्रू उभे राहिले. आगतिकतेचे अश्रू. छान पांग फेडलंच पोरा, ते मनातल्या मनात म्हणाले. आणि आत्तापर्यंत ज्या पोराचा त्यांना अभिमान वाटत होता, माझा मुलगा म्हणून घेताना छाती फुगत होती त्यांची, त्या पोराचा त्यांना कमालीचा राग आला. समोर असता तर 2 थोबाडीत मारल्या असत्या त्यांनी. दुष्यंत, पोरा हे काय केलंस? ज्या वडिलांनी तुझ्या शिक्षणासाठी तुला परदेशात पाठविण्यासाठी काटकसरीनं संसार केला, याचं फार चांगलं चीज केलंस. अरे, भर बाजारात उघडं केलंस मला. त्यांना वाटलं जीवाच्या आकांतानं ओरडावं, जगाला ओरडून सांगावं की शकुंतलेला विसरणारा दुष्यंत पुराणात होऊन गेला. पण आत्ताच्या जमान्यातही आईवडिलांना मिळणारे दुष्यंत जागोजागी आहेत. लोक हो, कुणावरही विश्वास ठेवू नका, अगदी पोटच्या पोरावरही नाही, तर माझ्यासारखी भीक मागायची पाळी तुमच्यावरती येईल. आणि दोन्ही उंजळीत चेहरा धरून काका ढसाढसा रडले होते. खाली जमीन आणि वर आकाश ह्याशिवाय त्यांच्यापाशी काय होतं? त्यानंतर काका आमच्याकडे आले.
माझ्या वडिलांकडे. माझे वडील त्यांचे मोठे भाऊ. शेवटपर्यंत भावाने भावाला अंतर दिलं नाही. आता काका आणि माझे बाबा जाऊन ही बरीच वर्ष झालीत. का गं वैजयंती, एवढी शांत कशी काय झालीस? मुलाची आठवण झाली का? यशोधरा म्हणाली. नाही ग, माझे काका आठवले. त्यांचा मुलगा दुष्यंत आठवला. आपली मुलं मोठी व्हावीत म्हणून किती स्वप्न पाहतात आईबाप, पण झालं काय? वैजयंतीनं सांगितलेली ही हकीकत साऱ्यांनी ऐकली. शेवटी जनाजी म्हणाली, नावावानीच निघालं माय पोरग. असे दुष्यंत तर घरोघरीच हाय बाप्पा. कुठं बी गेलं तरी पैसाले पाने तिनंच. खरंय आजी तुमचं. नाती म्हणजे समुद्राचं पाणी. दोघांचीही खुली कळत नाही. आयुष्यभर ह्या दोघांच्याही जवळ राहून सुद्धा त्यांच्या खुलीचा अंदाज कुठे बांधता येतो? गोपिका म्हणाली. पण गोपिका, काही काही नाती अशी असतात की त्यांची खोली मोजूच नाही. यशोधरा एवढं बोलून थांबली. म्हणजे? वैजयंतीनं विचारलं. अगं, सारीच नाती वाईट नसतात. काही काही नाती फार देखणी असतात. मनात जपून ठेवावी आणि पुन्हा पुन्हा चाचपडून पहावी अशी. बकुळ गंधासारखी सुगंधी. बोलता बोलता यशोधरा थांबली. मग म्हणाली, माझ्या शाळेत एक प्रणाली नावाची शिक्षिका होती. माझ्यापेक्षा बरीच लहान होती. हसरी, खेळकर. पण तिच्या या हसऱ्या मुद्रेवर कधी कधी चिंतेचं सावट पसरलेलं असायचं. मी विचारायचे, का गं, आज मूड ठीक दिसत नाही? काय झालं? वाजलं का घरी? कुणाशी वाजेल मॅडम? हे फार समजूतदार आहेत. ही मुलं ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत. इकडे या म्हटलं की तिकडे पळतात. जीव मेट्टा कुठेला येतो माझा. तुझ्या त्यांचं सहकार्य नाही मिळत. त्यांना तरी कुठे वेळ असतो? पण मी रागावली, चिडली तर ते मला समजून घेतात. अवाक्षरानेही दुखवत नाहीत मला. हेच माझ्यासाठी खूप आहे मॅडम. पण मुलं लहान आहेत. या वयात हे चालणारच. आणि तू नोकरीची, मुलांचं सावट असं घेऊन फिरशील तर कसं होईल? चेहऱ्यावरचा ताण कमी करत ती थोडी हसली. एकदा प्रणाली राहत होती त्या भागात जाण्याचा मला प्रसंग आला. म्हटलं आलोत आहोत इथंवर तर तिच्याकडेही जावं. म्हणून मी तिच्याकडे जिना चढून वर गेले. डोरबेल दाबली. दार उघडेस्तोवर इकडे तिकडे बघितलं. दाराशी मुलांच्या चपला अस्ताव्यस्त पडल्या होत्या. थांबा रे, गडबड करू नका, येते मी दार उघडून, असं म्हणत प्रणालीने दार उघडलं. अय्या मॅडम, तुम्ही? आनंदाने प्रणाली चित्कारली. अगं, इकडे आले होते. म्हटलं चला तुझंही घर बघावं. या ना मॅडम, या या आत. दारातून बाजूला होत प्रणाली म्हणाली. मी आत गेले आणि क्षणभर बघतच राहिले. घरभर खेळणीच खेळणी पसरली होती. रिकामी जागा शोधून तिथे पाय देत मी सोफ्याजवळ गेले. तिथली कुशन्स नीट करून बसले. मॅडम, ही मुलं नुसती उधम करतात. अगं, त्यांचं कामच आहे ते. त्या छोट्या मुलांकडे बघत मी म्हटलं, नाव काय रे बाळांनो तुमची? ते काही बोलले नाहीत. प्रणालीच म्हणाली, हा लव आणि हा कुश. जुळे आहेत? होय. आणि तेवढ्यात आतून एक 70च्या आजी बाहेर आल्या आणि प्रणालीला म्हणाल्या, हे काय, तू नुसतीच बसली आहेस? असं रिकामं बसणं मला अजिबात आवडत नाही. हा पसारा आवर आणि स्वयंपाकाला लाग. मला लवकर भूक लागते. तुझं काही उरकत नाही मग. मी प्रणालीकडे पाहिलं. तिचा चेहरा उतरला होता. आणि ह्या कोण? माझ्याकडे बघत त्या म्हणाल्या, ह्या माझ्या शाळेत आहेत. हो का? असं म्हणून त्यांनी मला निहाळलं. त्यांचा रंग गोरा होता.
पांढऱ्या केसांचा मानेवरती लिंबा एवढा अंबाडा, पांढरी साडी, त्यावर बारीक निळे फुले आणि फिक्क निळं ब्लाऊज, डोळ्यांना चष्मा, गालावरती मस. मुलांना चांगलं शिकवत चला, मुलांना घडवावं लागतं. गोरा रंग, पांढरे केस, निळी फुलं असलेली पांढरी साडी, निळा ब्लाऊज, डोळ्यावर जाड भिंगांचा चष्मा व त्याच्याखाली गालावर मस असलेल्या आजी माझ्याकडे बघत म्हणाल्या, मीही शिक्षिका होते. वर्गात गेले की मुलं चिडीचूप व्हायची. असा धाक माझा की विचारू नका. 100% निकाल असायचा माझ्या वर्गाचा. आई, थोडा चहा चालेल? आत जाता जाता प्रणालीने विचारलं. साध्या चहासाठी काय विचारतेस? तुला एवढंही कळत नाही का? कुणी आलं म्हणजे घरच्यांनी घोटभर तरी त्यांच्यासोबत चहा घ्यायचा असतो म्हणून. आता तुला द्यायचाच नसेल तर नकोस देऊस, उगाच तुला त्रास. आणि मग एकदमच त्या खवळल्या. नकोसच देऊस तू मला चहा, खर्च होईल ना ग तुझा. कंजूसच आहेस तू. तूच पी एकटी आणि ह्यांना दे. माझ्याकडे हात दाखवून त्या म्हणाल्या. मलाही संकोचल्यासारखं झालं. आणि चहा काय तूच पाहिलास? माझ्या घरी येणारा प्रत्येकजण चहाशिवाय जात नव्हता. 10-10 किलो साखर लागायची मला महिन्याची, माहिती आहे? आई, चूप, बोलू नकोस. तुझ्या दारात येऊन पडले, आता तू ठेवतील तसं राहायचं. दिलं तर खायचं, नाही तर राहायचं उपाशी. पाहतेस काय अशी माझ्याकडं मारक्या म्हशीसारखी? आपले डोळे गरागरा फिरवत त्या म्हणाल्या आणि मग त्या थरथर कापायला लागल्या. खूप जोरात ओरडत होत्या त्या. आवाज चिरका झाला होता. मुठी वळवायला लागल्या. प्रणालीने पटकन गोळी आणली, पाणी आणलं. एका हातात प्याला धरून ती अशी उभी होती, पण त्या तिला जुमानेनात. तितक्यात प्रणालीचे मिस्टर माधव बाहेरून आले. त्यांनी जबरदस्तीनं गोळी त्यांच्या तोंडात टाकली. पाण्याचा प्याला तोंडाला लावला. अजूनही त्यांची थरथर कमी झाली नव्हती. हाताच्या मुठी वळतच होत्या. डोळे कसे तरी दिसत होते. प्रणाली डोळ्यात पाणी घेऊन त्यांच्याकडे बघत होती. लव कुश जवळच उभे होते. ते घाबरून गेले, भेदरले होते. हळूहळू मग त्या शांत होत गेल्या. दोघांनी दोन्हीकडून पकडून त्यांना आत नेऊन झोपवलं आणि हलकेच दार ओढून घेतलं. मग प्रणालीने लवकुशला जवळ घेत घट्ट मिठी मारली. तिच्या डोळ्यांतून घळाघळा आसवं गळत होती. लवकुश, माधवने आवाज दिला. पप्पा, म्हणून भेदरलेले लवकुश माधवकडे धावत जाऊन त्याला बिलगले. 5 वर्षांचे ते दोघे चिमणे जीव मोठे छान दिसत होते. माधवने खिशातून चॉकलेट काढून दोघांनाही दिले. लवकुश खुश झाले. मग माधवचं लक्ष प्रणालीकडे गेले. अरे, हे काय, तू रडतेस? बघा लवकुश, आई रडते. तुम्ही रडता का? नाही, अशा अर्थाने दोघांनीही मान हलवली. प्रणाली, अगं काय हे? प्रणालीच्या खांद्यावर हात ठेवून माधव म्हणाला. प्रणालीने डोळे पुसले. चल, जा चहा ठेव. पाहुण्यांना चहा नाही द्यायचा का? आणि हो, मी मुलांना फिरवून आणतो, तुम्ही बसा निवांत. असं म्हणून माधव उठला. त्या झोपल्या होत्या. त्या खोलीचं दार किलकिलं करून माधवने आत डोकावून बघितलं. पुन्हा दार ओढून घेतलं. प्रणालीने मानेने त्या झोपल्या का म्हणून विचारलं आणि माधवने मान हलवून होकार दिला. बरं आहे मॅडम, येतो मुलांना फिरवून. हात जोडून माधव म्हणाला आणि तो मुलांना घेऊन घराबाहेर पडला. मॅडम, तुम्ही बसा, मी येते पटकन चहा ठेवून. नको प्रणाली, चहा नको, मीही चालते. वा, असं कसं? असं म्हणून ती किचनमध्ये गेली. 5च मिनिटात 2 कपांमध्ये चहा घेऊन आली. घ्या मॅडम. 1 कप माझ्या हाती देत प्रणाली म्हणाली आणि स्वतःचा कप घेऊन ती माझ्याच बाजूला दिवाणावरती मांडी घालून बसली, अगदी शांत. मग मीच म्हणाले, प्रणाली,
विचारू की नको असं वाटतंय, पण त्या कोण ग? म्हणजे तुझी आई की माधवची? माझी. काय? आणि जावई सासूंसाठी इतकं करतो? अगदी मुलासारखं वागला तो मघा त्यांच्याशी. ते चांगले आहेत म्हणून तर ठीक आहे मॅडम. आई पूर्वीपासूनच अशा होत्या. पूर्वी म्हणजे आमच्या लहानपणी मला आठवतं ती फार हट्टी होती. जे मनात आलं तेच करणार. तिच्या ह्या स्वभावामुळं मला आणि मुख्य म्हणजे बाबांना खूप त्रास व्हायचा. ते पण तिचं वागणं फारसं मनावर घेत नव्हते. कुठल्याही गोष्टीतून समजुतीने मार्ग काढीत. तिच्या कलाकलाने घेत. तिच्याकडे तिच्या तब्येतीकडे लक्ष पुरवीत. तिची औषधं स्वतः तिला देत. माझी आई शिक्षिका होती. ती खूप शिस्तीची होती. व्यवस्थितपणा खूप असायचा. इकडची वस्तू तिकडे झालेली चालायची नाही. बुद्धी खूप तल्लख तिची. सारखं काही ना काही वाचत असायची. मला अभ्यासाच्या बाबतीत खूप रागवायची. म्हणायची, नीट अभ्यास कर, स्वतःच्या पायावर उभी राहा. शिकली नाहीस ना तर बसशील घरोघरची भांडी घासीत. आणि हो, चांगलं खात पीत जा. शाळेच्या ऑटोत बसलीस की इकडून तिकडे गलंडतेस रिकाम्या डब्यासारखी. खूप बोलायची ती. हळूहळू तिची प्रकृती बिघडू लागली. तिचं वागणं बोलणं आता सामान्य वाटत नव्हतं. सुरुवातीला मला फार भीती वाटायची, पण बाबा समजवायचे, अगं भिवू नकोस, इतर आजारांसारखाच हाही एक आजार आहे. औषधाने बरा होतो, पण औषधांसोबतच घरच्यांची आपुलकी त्यांना हवी असते, प्रेम हवं असतं. बाळा, मी नसलो तरी पुढे आईला अंतर देऊ नकोस, बाबा म्हणायचे. पण पुढे पुढे आईचं आजारपण बळावतच गेलं. माझं शिक्षण झालं, नोकरी लागली, लग्नही झालं. आणि एक दिवस अचानक बाबा गेले, आईची जबाबदारी माझ्यावरती टाकून. आईचं हे असं वागणं, घरी 4 लोक मला कानकोंड व्हायचं. ह्यांच्या लक्षात ही गोष्ट आली आणि त्यांनी बदली मागून घेतली. मग आम्ही इथे आलो आईला घेऊन. अगं, पण तुम्ही घरी नसलात तर किती आफत होईल. एकट्या असतात त्या घरी. बाई ठेवली आहे दिवसभराची आणि माधवची साथ असल्यामुळे निभून जातं सगळं. हो ना, मला आश्चर्यच वाटलं. कळेच ना की त्या कुणाची आई आहेत, माधवची की तुझी. कधी कधी मला फार अवघडल्यासारखं होतं तर म्हणतात, त्यात काय आहे, माझी आई अशी असती तर. मॅडम, माझ्या बाबांचं विलक्षण प्रेम होतं आईवर. बाहेरून येताना तिला आवडतात म्हणून समोसे आणतील, तिला पूर्वी आवडायचं म्हणून गजरा आणतील, दर दिवाळीला संक्रांतीला साडी घेतील. आणि मॅडम, आई तर आपल्याच घोरात असायची. पण कुठेही जाताना बाबा तिला सांगून जायचे. दाराशी जाऊन म्हणायचे, येतो ग लवकर. ती हू नाही की चू नाही. ती उठल्याशिवाय बाबा दुपारचा चहा घेत नसत. कुठे लग्न कार्यात गेले तरी जेवण न करता घरी यायचे. म्हणायचे, ती एकटी घरी आहे, मी असल्याशिवाय ती नीट जेवत नाही. अक्षरशः बाबा तिला लहान मुलांसारखे भरवायचे. चिवचा घास काऊचा घास करून. शेवटपर्यंत खूप प्रेम केलं बाबाने तिच्यावर. त्या प्रेमाची जातच वेगळी होती हो. कुणाबद्दल त्यांची कुठलीही तक्रार नसायची. अगदी नशिबाबद्दल सुद्धा जे जसं समोर येईल ते तसं स्वीकारायचं, ही वृत्ती. मॅडम, तुम्हाला सांगते, सारे नातेवाईक आणि अवतीभोवतीचे लोक म्हणतात वेड्यांच्या हॉस्पिटलात ठेवा म्हणून, पण माझा जीव नाही होत. माझी आई खूप चांगली आहे हो. पूर्वी खूप हुशार होती ती. उत्तम शिक्षकाचा तिला पुरस्कारही मिळाला होता. आता तिचं हे वेड इतर आजारांसारखंच मी स्वीकारलं आहे आणि इतर वेळी ती नॉर्मल असते.
एखाद्या वेळीच असे आक्रमक बनते. ते धोकादायक असतं. मुलांसमोर असं घडू नये असं वाटतं. पण साऱ्या गोष्टी नाकारून मी आईला जवळ ठेवलं आहे. बाई ठेवली आहे. ती तिच्याकडे लक्ष देते. मीही शाळा टोपली की घरीच असते. आईमुळं मी फारशी कुठे जात नाही. आणि मॅडम, मला कितीही त्रास झाला तरी चालेल, पण मी आईला दूर करणार नाही. वृद्धाश्रमात सुद्धा पाठवणार नाही. आणि मी प्रणालीकडे बघत राहिले. वेडावरती प्रेम करणारं हे वेडं प्रेम बघून थक्क झाले मी. या मायलिकीच्या प्रेमाची जात निराळीच आहे. मलमलसारखं मौशार प्रेम, अशी श्रद्धा ठेवणारी मुलगी जिला मिळाली ती आई किती भाग्यवान. मी भारावलेल्या अवस्थेत प्रणालीचा निरोप घेतला. बोलता बोलता थांबली यशोधरा. खरंच यशोधरा, असं घडतं? होय, असं आहे. ती वेडी आहे आणि आईसाठी वेडी झालेली मुलगी? आहेत. आईचं वय बरंच झालंय. वाढत्या वयाबरोबर आजारही वाढल्याचं मध्ये कळलं होतं. पण पोरगी खंबीर होती आणि तिच्याही पेक्षा तिचा साथीदार खंबीर होता. मी त्यांच्याकडे गेले तेव्हाचं त्यांचं वागणं आठवते ना मला. बायकोला मदत करणं, तिच्या आईला औषध देणं, आत नेऊन झोपवणं, आवाज न करता हलकेच दार ओढून घेणं. त्या घटनेचं सावट मुलांच्या मनावरचं कमी व्हावं म्हणून पटकन त्यांचं लक्ष दुसरीकडे वळवणं, त्यांना चॉकलेट्स देणं, फिरायला घेऊन जाणं आणि प्रणालीला समजावणं. होता पोरगेलाच, पण प्रत्येक गोष्टीची जाण होती त्याला. आतून भक्कम होता तो. पती पत्नीच्या निकोप संबंधांसाठी पुरुषांचं हे असं भक्कम पाठीशी असणं स्त्रीला किती बळ देतं, नाही? घरची लोकं सांभाळून असली तर वृद्धांना घराचा उबारा सोडून उंबरठा कशाला ओंडावा लागेल? यशोधरा स्वतःशीच बोलावं तसं बोलली. यशोधरा जरा वेळ थांबली. मग तिला काहीसं आठवलं. म्हणाली, मी निघतेवेळी प्रणाली माझ्या अगदी जवळ येऊन उभी राहिली. बोलू की नको असं तिला वाटत असावं. का ग, काय म्हणतेस? काही सांगायचं आहे का? मी म्हणाले, मॅडम, एक विनंती आहे. विनंती काय? बोल की. मॅडम, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तरीही सांगितल्याशिवाय राहवत नाही. अगं मग बोल ना. मॅडम, माझ्या अवघड दुखण्याची खिरापत होऊ नये. निश्चिंत रहा, नाही बोलणार कुठे मी. प्रणालीच्या चेहऱ्यावरचं चिंतेचं सावट थोडं दूर झालं. मला सोडायला ती खालपर्यंत आली. या मॅडम, पुन्हा येईन ग, जरूर येईन, असं म्हणून मी प्रणालीचा निरोप घेतला. पण प्रणालीच्या चेहऱ्यावर जो नेहमी तणाव असायचा त्याचं कारण मला आज कळलं होतं. संजीवनमध्ये सकाळची कामाची घाई सुरू होती. आंघोळी सुरू होत्या, पूजापाठ सुरू होते, पारू व्हरांडे झाडत होती. आंघोळी झालेल्यांचे कपडे व्हरांड्यात दोरीवरती वाळत होते. काही वरच्या मजल्यावरच्या दोऱ्या कपड्यांनी भरून गेल्या होत्या. आईंचा सकाळी सकाळीच सर्वांच्या खोल्यांवरून फेरफटका चालू होता. वामनरामाविरुद्धच्या तक्रारी वाढल्या होत्या. प्रत्येकाची वेगवेगळी तक्रार असायची. पारू म्हणत होती, मला दिवसातून 3दा खोली झाडायला लावतात. नजर नाही आवडत मला त्यांची. भांडणं लावण्यात त्यांचा हातखंडा होता. चांगलं वातावरण बिघडवण्यात ते आघाडीवर होते. वामनरावांच्या विचित्र स्वभावाचा त्रास साऱ्यांनाच होत होता. मध्ये आईने मुलांना फोन केला, तुम्ही तुमच्या वडिलांना घेऊन जा म्हणून. तर पोरांनी चक्क कानावर हात ठेवले. ते घरात नकोच म्हणाले. ते घरी असले की सगळं वातावरण खराब करून टाकतात, मुलं सांगत होती. आईने पुष्कळ सांगून बघितलं, पण उपयोग झाला नाही. उलट ते म्हणाले, आई, तुम्हाला खरंच सांगतो, ते आमचे वडील आहेत. जन्म दिला म्हणून ते वडील झालेत, पण वडिलांसारखे कधी वागलेच नाहीत. त्यांच्या त्रासापायी आमच्या आईनं विहिरीत जीव दिला.
या कळ लाव्या माणसाने स्वतःच्या पोरींची घरही सोडली नाहीत, तेव्हा आम्ही त्यांना आणणार नाही. त्यांना ठेवायचं की नाही ते तुम्ही बघा. आणखीन एक सांगतो, ते मेले तरी आम्हाला कळवू नका. त्यांची इस्टेटही आम्हाला नको. इथं त्यांची घर शेती आहे, पण त्यातलं आम्हाला काहीही नको. यावरती आईही गप्पच राहिल्या. मुलांचंही खोटं नव्हतं. तो माणूसच विचित्र होता. त्याने नवीनच कामाला आलेल्या दिनकरशी भांडण केलं होतं. दिनकर काही दिवसांपूर्वी संजीवनमध्ये आला होता. नात्याचं असं जवळचं कुणीच नव्हतं. सांगितलेली कामं करायचा आणि राहायचा. मंदिरातील व्यवस्था बघायचा, फुलं तोडायचा. अतिशय शांत स्वभावाच्या दिनकरशी वामनरावांनी भांडण केल्याचं कळल्यानं आई नाराज होत्या. वामनरावांना समज द्यायचीच म्हणून त्या निघाल्या. अम्मा आपल्या खोलीमध्ये बसून समोर ठेवल्या प्राजक्तांच्या फुलांचा हार करीत होत्या. अम्मा, झाले का हार? आई मोठ्याने बोलल्या. पण अम्मांना काही ऐकायला गेलं नाही. अम्मा, जोरात आवाज दिला आईने. अरे आई, आप बैठो ना. बसायला वेळ नाही, चलते. जनाबाई आपल्या खोलीमध्ये केस विंचरून अंबाडा पाडीत होत्या. गंगाबाई आरशासमोर नुसत्याच उभ्या होत्या, स्वतःलाच स्वतःच शोधत असल्यासारख्या. वरती गोपिका, यशोधरा, वैजंतीच्या खोलीचं दार बंद होतं. माईंची स्तोत्र बाहेरपर्यंत ऐकू येत होती. श्यामपंतांच्या खोलीमधून गायत्री मंत्र ऐकू येत होता. धीरज कुमार काहीतरी वाचत होते आणि रमा काकू माळ जपत होत्या. तिकडे बाहेर महाराजांचं गाईचं दूध काढणाऱ्याशी जोरजोरात बोलणं चालू होतं. रवी, छोटू, मुकाट काम करीत होते आणि वर्षा पांढरी साडी, पांढरं ब्लाऊज घालून दवाखान्याकडे निघाली होती. तिने चालता चालता मनगटावर घड्याळाकडे पाहिलं. डॉक्टर मेश्राम एवढ्यात पोहोचतीलच, ती मनाशीच म्हणाली. झपाझप चालत आई वामनरावांच्या खोलीजवळ आल्या. वामनराव, दुकानातून आवाज दिला आईनं. कोण आई? या. का आत बोलावून पाहुणचार करणार आहात का? काय झालं आई, असं का म्हणता? वामनराव, वेळ घेऊन पेडगावला जाऊ नका. पण झालं काय? तुम्ही व्हरांड्यात बसू नका म्हणालात मागे, मी बसलो का पुन्हा? सांगा बुवा. दाढीला हात लावत वामनराव धूर्तपणे म्हणाले. वामनराव, मला वाटतं तुम्ही तुमची वेगळी व्यवस्था करावी. आईंचा आवाज ऐकून सारे आपापल्या दारात दाटीने उभे होते. कुणी आईंच्या मागे येऊन उभे राहिले होते. उभे राहणाऱ्यांमध्ये दिनकर समोर होता. का बुवा, मी काय केलं? काय केलं आणि काय नाही याचा हिशेब माझ्याकडे आहे, पण तो देण्याची माझी इच्छा नाही. कारण उघडे तुम्ही पडाल. म्हणजे? हे बघा, मला इथे माणसं जमवून ठेवायची आहेत, तोडायची नाहीत, समजलं? अहो, पण झालं काय ते तरी सांगाल की नाही? वामनराव, इथे तुमचं कुणाशीही पटत नाही. प्रत्येकासोबत काही ना काही वाजत असतं. अनेक सडका आंबा सगळ्यांना नासवतो. तो वेळीच बाहेर काढून टाकायला हवा, नाहीतर पूर्ण माच वाया जातो. म्हणजे मी सडका आंबा? याशिवाय दुसरी उपमाच नाही तुम्हाला. आज तो दिनकर तुमच्यामुळे संजीवन सोडून जायचं म्हणाला. ती पारू कामाला येत नाही म्हणते, म्हणून सांगते की तुम्ही तुमची वेगळी व्यवस्था करा. तुमच्या एकट्यासाठी ही माणसं मी नाही गमावू शकत. दिनकर खोटं सांगतो. तो नुकताच आलाय तरी तुम्हाला त्याचं खरं वाटतं, आणि मी एवढ्या दिवसांपासून इथं राहतो तर मी खोटा? वा रे आई, तुमचा न्याय. वामनराव, मी माणसं ओळखते आणि मला न्यायही कळतो. तुम्ही खूप दिवसांपासून राहता म्हणजे काय, आम्ही तुम्हाला सांभाळून घेतलं म्हणून. आणि तुम्हाला सांभाळलं कसं माहीत आहे? आणि दार काटा सांभाळावं तसं. तेव्हा वामनराव, संध्याकाळच्या आत इथून जायचं. चला, सामान आवरायला लागा. असं म्हणून आई मागे फिरल्या आणि व्हरांड्यात उभे असल्या कुणाशी एक शब्दही न बोलता आई भराभर चालत खाली आल्या. घडलेलं सर्व चुपचाप ऐकणारे बाबा आई दिसताच म्हणाले,
तू आता त्याला साजरं झाडलंच. पण आई एक शब्दही बोलल्या नाहीत. मनात खंत होती. आधीच बेघर असल्याचा आपण निवारा काढून घेतोय, पण इलाज नव्हता. आज अचानक दुपारच्या वेळी रघुनाथरावांची मुलगी शाल्मली स्कूटी घेऊन संजीवनमध्ये आली. वडिलांबाबत चौकशी करून ती सरळ त्यांच्या खोलीत गेली आणि बाबा म्हणून ओक्साबोक्शी रडू लागली. अगं अगं काय झालं? काही सांगशील की नाही? रघुनाथराव म्हणाले, बाबा तुम्ही माझ्याकडे चला, मी इथे राहू देणार नाही तुम्हाला. शाल्मली, असं वेड्यासारखं नाही करायचं. मलाही तुझी आठवण येते, परंतु आठवण येते म्हणून मी वारंवार तुझ्याकडे नाही येऊ शकत. पण का बाबा, का नाही येऊ शकत? तुम्ही इथे असे बेवारशासारखे राहता. मुलांचं घर जर आपलं वाटतं तर मुलीचं घर का आपलं वाटू नये? मुलीच्याच घरी संकोच का? आता मुलाचंही घर आपलं नाही वाटत, तिथंही संकोच वाटतोच. आणि इथं मला बेवारशासारखं नाही वाटत. इथं मला इतकं प्रेम मिळतं, इतकी आपुलकी मिळते की खोटं सांगताय. खरंच सांगतोय शाल्मली. अगं जे मला इथं मिळतंय ना, ते घरापेक्षा नक्कीच जास्त आहे. स्वतःला थोडं सावरत शाल्मली म्हणाली, बाबा एक विचारू? विचार. घर नाही आठवत बाबा? क्षणभर थांबून रघुनाथराव म्हणाले, आठवण्यासारखं काही आहे का? पण बाबा, मी असताना तुम्ही इथं राहावं हे नाही पटत. शाल्मली, एक सांगू? मुलगी कितीही प्रिय असली तरी आई वडील तिच्याकडे नाही जाऊन राहू शकत. पण का? का बाबा? प्रत्येक प्रश्नाला उत्तर नसतं पोरी. माझी काळजी सोड. मी येईन तुझ्याकडे पुढच्या महिन्यात 4 दिवस राहीन. नक्की? नक्की. माझ्या नातवाचा वाढदिवस विसरलो नाही मी. खूप मोठा झाला असेल आता तो, हो ना? होय, शाळेत जातोय. सासूबाईंजवळ ठेवून आली. मला खूपच आठवण आली होती बाबा तुमची. अगदी राहवलंच नाही. सासूबाईंना ह्यांना सांगितलं तर दोघेही म्हणाले, जाऊन ये, आम्ही सांभाळू त्यांना. बोलता बोलता भरून आलं शाल्मलीला. मग भरल्या कंठाने ती म्हणाली, बाबा घर तुमचं, पैसा तुमचा, मुलगा तुमचा, मग ही वेळ का आली बाबा? कारण माझं समोरचं आयुष्य आनंदानं समाधानानं जायचं होतं म्हणून. आणि शाल्मली, तू फक्त तुझ्या संसाराकडे लक्ष दे. माझी काळजी करू नकोस. आता काळजी फक्त सासऱ्यांची करायची. सासूबाईंना जप. मोठ्या माणसांचा आधार आणि आशीर्वाद आपली वाट निर्वेद करीत जाते. तू निघ. शाल्मली मग बराच वेळ गप्पा करत राहिली. घरून आणलेलं काही खायचं पदार्थ दिलं. शाल्मलीने वडिलांना नमस्कार केला आणि ती जायला निघाली. रघुनाथराव तिला सोडायला खाली आले. खाली इतरही मंडळी होती. तिच्याशी बरेच जण बोललेही. येते, तब्येतीला जपा म्हणून शाल्मली निघाली. निघताना तिने मागे वळून बघितलं. रघुनाथरावांनी हात हलवला. शाल्मली गेली आणि रघुनाथरावांचे डोळे ओले झाले. आत्ता कुठे थोडंफार गजबजू लागलं. मनाचं गाव पुन्हा ओसाड झालं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा. आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा. आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.